तर गॅसच्या तुटवड्याचा कंपन्यांच्या कॅन्टीनला देखील फटका बसतो। जास्त इंधन लागणारे पदार्थ कॅन्टीनमधून गायब झालेले आहेत। गॅस सिलेंडरच्या वापरामध्ये कपात करण्यात आली आहे। अन्न शिजवण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची तयारी सध्या सुरू आहे असंही समजतंय। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे औद्योगिक कंपन्यांमधील कॅन्टीन अडचणीत सापडले आहेत। त्यामुळे कंपन्यांनी गॅस बचतीवर भर दिलाय। गॅस सिलेंडरच्या वापरात कपात करून कामगारांना चांगलं जेवण देण्यासोबतच गॅसचा कमीत कमी वापर होईल असे पर्यायी पदार्थ पुरवायला सुरुवात झाली आहे। जास्त इंधन लागणारे पदार्थ कॅन्टीनमधून गायब झालेले आहेत। कंपन्यांमध्ये मेन्यू कार्ड बदललेले आहे। माणगावच्या पॉस्को या बहुराष्ट्रीय कंपनीनं भविष्यात गॅस टंचाई गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यायी इंधन वापरण्याची तयारी सुरू केली आहे। आणि या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। आता आपण आहोत माणगाव जवळच्या पॉस्को या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये आणि या कंपनीच्या कॅन्टीनमध्ये नेमकी काय परिस्थिती आपण जाणून घेऊया। कॅन्टीनचे व्यवस्थापक आपल्यासोबत आहेत। सर, साधारण दिवसाला किती कर्मचारी इथं जेवण करत असतात आणि रोजचा मेनू काय असतो आणि आता मेनू मध्ये काय आपण बदल केलाय? साधारण 2 ते 2,500 लोक जेवण करत असतात इथं दिवस आणि रात्रमध्ये। आणि त्याच्यामध्ये आपला पहिला जो मेनू होता तो भरगच्च होता की त्याच्यामध्ये आपण चिकन, मटन, फिश, 2 भाज्या असायच्या व्हेज मध्ये, फ्राय पापड वगैरे, हे सगळं भरगच्च मेनू होता। आपलं आता इंधन म्हणजे गॅसच्या तुटवड्यामुळे आपण तो मेनू पूर्ण कमी केलेला आहे आणि आता सध्या आपण बेकरी आयटमवर जास्त भर देतोय। जसं आज तुम्ही बघितलंच की मिसळ पाव आज आम्ही ठेवलेला आहे आणि पुलाव ठेवलाय। तर या प्रकारे मेनू आणि लोकांना कसं पोटभर देता येईल जेवायला त्याचा आम्ही प्रयत्न करतोय। नक्कीच। सर, गॅसचा सध्या तुटवडा आहे। कशा पद्धतीने आपण इथं गॅसचं व्यवस्थापन करतोय? दिवसाला साधारण पूर्वी आपल्याला किती सिलेंडर लागत होते आणि आता किती सिलेंडरवरती आपण हे काम करतोय? सुरुवातीला आम्हाला हे इंधनचा तुटवडा व्हायच्या अगोदर कमीत कमी 7 ते 8 सिलेंडर आम्हाला दिवसाला लागायचे। पण आता मेनू आम्ही कमी केल्यामुळे दिवसाला 2 ते 3च सिलेंडर लागतात। कधी कधी तर 2 सिलेंडरवर पण भागतं। म्हणजे आम्ही सर्व कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की जेवढं शक्य होईल तेवढं कमी गॅसचा वापर होईल ह्याची काळजी घ्या। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।